चला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचे तर फील्ड साधून घ्यायचेच नाही. फील्ड साधून घ्या आपण. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जायचे सर. पंचांची भूमिका मैदानात काय जबरदस्त. समीर मुकणे यांची तिसरा दिवस असणार. तिसऱ्या दिवसात सुद्धा कामगिरी चांगली पाहायला भेटते. तर आपण जायचं सर ग्राउंडचा ताबा घ्या थोडा, कारण कमिटी मेंबर असेल, कारण चांगले आयोजक पाहायला भेटते. व्हाईट पॅन्ट ब्लॅक शर्ट असणार, कारण पहिल्या दिवसामध्ये चांगले मात्र कामगिरी पाहायला भेटते. पाण्याची सुविधा करा पहिली आहे ना. ठीक आहे. चला तर मॅचच्या दिशेने जाऊ पण, कारण सलामीची जोडी इंटर झाली मैदानामध्ये. 3 षटकाची मॅच असेल ही सुद्धा. स्ट्रायकवरती आपण पाहत आहोत कैलास, तर नॉन स्ट्राईक होते जयराम जोडखाली अशी पाहता आपण मैदानामध्ये. गोलंदाजी ट्रायक होते गोलंदाज असणार. पहिलं चेंडू हाकलण्यासाठी गोलंदाज तयार. इथं चांगला फटका साधला. क्रॉस द लाईन होतात. फेकी थोडंसं कलेक्शन चुकीचा ठरलं, कारण फेकी जर हातात आली असती तर जरूर बाद झाला असता. एक सिंगल धावानी मात्र स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेशा केलं, कारण आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय ठरणार, कुठला संघ आहे. लिफाफामध्ये आकर्षक ट्रॉफी पाहता आपण. जबरदस्त ट्रॉफी असणार आहेत. इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेने मात्र चेंडूला कटावला. चेंडू मात्र थांबणार नाही, कारण 2 क्षेत्ररक्षक धावतात. हा जबरदस्त हा चौकार येतोय. हा जवाब मात्र पाहायला भेटतोय. लगेच जावरामच्या बॅटमध्ये मात्र हा चौकार पाहायला भेटलाय. चांगले मात्र इथं हल्ले चढवले जातात, कारण जयरामने हात खोलण्याचं काम केलंय. क्वालिफायची मॅच असणार. इथं चांगला कमबॅक पाहायला भेटतोय. हा चेंडू मात्र डॉट येतोय. चौकार खाल्ल्यानंतर लगेचच डॉट चेंडू येतोय. दीपक, कारण सामना 2 वेळा ठरलाय. दीपक चांगली गोलंदाजी करतोय. इथं चांगला ठपडता. इथं फटका. इथं क्षेत्ररक्षक तैनात. धोक्याची घंटा होऊ शकते. इथं विकेट. चांगला मोठा एक फलंदाज बाद होतोय जयराम सारखा. नवी बॅटर पाहता आपण किशोरला, कारण खरोखरच किशोरने सुद्धा आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी दाखवली. आउट झाला.
चार बॉल झाले का? पाचच आहेत ना? चार ना, चारच बोलतोय मी. धावफलकाची धावा लागल्यात, 5 धावा लागल्यात. कारण जबरदस्त मात्र दीपकच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला सुरेख भेटते. कारण एक मोठा फलंदाज बाद झालाय. इथं मात्र बॅटच्या राडारमध्ये चेंडू दिलाय कैलास. हा चेंडू मात्र चार चौकार आहे. चौकार आलाय कैलासच्या बॅटमध्ये. हा चौकार पाहायला भेटलाय पाचव्या चेंडूवरती. जरूर पाचव्या चेंडूवरती हा चौकार आलाय. धावपुस्तकावरती धावा लागल्यात, 9 धावा लागल्यात. पुन्हा दीपक तयार असणार. शेवटचा चेंडू असणार. शेवटच्या चेंडूवर किती धावा येणार? इथं क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका. इथं चेंडू थांबणार नाही. चेंडू होतोय फरार. चांगले फटकेबाजी कैलासच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकाराला. षटक क्रमांक समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्यात, 13 धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या. दुसरा षटक घेऊन येतो समीर. समीर कसे गोलंदाजी करा. दीपकने पहिला षटक हाकलला, 13 धावा खर्च केला, एक गडी बाद केला. त्याच्यानंतर समीर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहता आपण. किशोर स्ट्राईक एंडवरती की इथं मात्र चांगला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असेल. फेकी तर अगदी सुरेख पाहायला भेटले. एक धाव कंप्लीट केली. चांगली समीर गोलंदाजी करते. कारण मोठे फटके कुठलेही मारू देत नाही. मात्र सिंगल धावानी इथं रोखून ठेवलंय. कारण मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. इथं मात्र जबरदस्त हा चेंडू समीरचा टाकलाय. डॉट चेंडू येतोय. कारण विचार केला तर दोन्ही संघाही मात्र आजच्या दिवसामध्ये खेळ तर खूप चांगला दाखवलाय. किशोरसाठी तयार असताना मात्र गोलंदाज समीर. इथं बॅटची लिडिंग लागले. फलंदाज होईल. बाद नाही, बाद नाही. चांगली गोलंदाजी करतोय. कारण किशोर सारखा एक हार्ड हिटर फलंदाज पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. हा सुद्धा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण नक्कीच पंचाही दंडित केला. एक अवंतर धाव येते. इथं पुन्हा झेल उडाला. झेल होणार का? कारण इथं फसवा चेंडू टाकला होता. जरूर इथं किशोरला परतावा लागेल. धावफलकावरती धावा लागले, 16 धावा लागले. काय जबरदस्त कमबॅक करून गोलंदाजी समीरकडनं पाहायला भेटते. न्यू बॅटर पाहतो आपण आकाशला पाहू शकाल. कारण आकाश सुद्धा चांगली फटकेबाजी करतोय. 16 धावांवरती पहिल्या षटकाचे विचार केले, 13 धावा आल्या. त्याच्यानंतर पूर्णपुरी समीरने ब्रेक लावण्याचं काम केलंय. शेवटचा चेंडू असणार. शेवटचा चेंडू निर्णय ठरू शकतो. डॉट येतोय काय षटकार येतो हा पाहू शकाल आपण. किती धावा येणार शेवटच्या चेंडूवरती. इथं समोरच्या दिशेने मात्र पुन्हा चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक तैनात. इथं कुठलीही चुकी करत नाही. आकाशला सुद्धा मात्र पॉईलेनचा रस्ता दाखवलाय या शेवटच्या चेंडूवरती.
तिसरा षटक घेऊन येतो रुपेश. कारण सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये असं कैलासला स्ट्राईक घेणं खूप गरजेचं असेल. इथं खराब चेंडू टाकला. अतिरिक्त एकदा धाव येते. सुयर चेंडू असतं यो चेंडू मात्र. कारण काय जबरदस्त समीरने जो षटक हाकला तो मात्र निर्णायक ठरू शकतं. कारण 2 धावा खर्च केल्या. इथं मात्र चांगला फटका इथं दिलाय. झेल होणार का? काय जबरदस्त. काय रे विकेट आहे ना? विकेट आहे ना? विकेट आहे. ठीक आहे. कारण इकडनं आम्हाला दिसत नाही काय त्याच्यामध्ये काहीच समजणार नाही. पहिला टाकून चेंडू खराब टाकला. त्याच्यानंतर मात्र कैलासला मात्र पहिल्यांचा रस्ता दाखवला. कारणच खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल वेनगाव टीमकडनं. आता मात्र ज्ञानेश्वर. कारण 2 मॅचमध्ये खेळायला भेटला नव्हता. त्याच्यानंतर मात्र इन्व्हाइट केलाय ज्ञानेश्वरला मात्र या 5 चेंडूवरती आक्रमण दाखवावं लागेल. कारण ज्या खेळाडू मी मगासपासून पाहत होतो कारण त्याला चान्स नव्हती आता मात्र चान्स भेटले ज्ञानेश्वरला. कशी मात्र धावांचा डोंगर मात्र किती उभा करणार ज्ञानेश्वर. कारण हाणामारीचा षटक असणार हा शेवटचा षटक. प्रत्यक्ष पाहू शकाल आपण ज्ञानेश्वरला. गोलंदाजी तेवढी ताकदीची झाली गोलंदाजाकडनं. कारण पहिला चेंडू जरूर सुयर टाकला होता. त्याच्यानंतर मात्र कैलासला पहिल्यांचा रस्ता दाखवला. पुन्हा गोलंदाज तयार. इथे तर काय जबरदस्त फटका इथं पाहायला भेटतो. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. एकच धाव येते. चांगले गोलंदाजी करावं लागेल. कारण इथं तर चांगला फटका इथं खेळण्याचा होताच. पंचाई नक्कीच वाईट घोषित केलाय. पुस्तकावरती धावा लागते. 19 धावा लागतात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण फटके येणं खूप गरजेचं असेल. कारण 30 धावा तरी इथं बनवावं लागते. 30-35 धावा. सुरेख चेंडू. हा चेंडू मात्र सुरेख टाकलाय. कारण डायरेक्ट विकेट किपरच्या ग्लव्समध्ये जाऊन विसावतो चेंडू. डॉट चेंडू येतोय. पुन्हा गोलंदाज तयार होता. स्लोअर चेंडूचा पद. इथं मात्र चांगला बिग हिट केल्याचा प्रयत्न असेल. चेंडू मात्र थांबणार नाही. 1 बाउन्स येतोय. चौकार येतोय. तफाल कधी धावा लागले. 24 धावा लागल्या. तर अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. होते ना चौकार. एक वाईट टाकला. 24 झालं. 24 दोन चेंडू आहेत. 2 बॉल आहेत. 2 वाईट टाकलेत. दोन चेंडू वाईट टाकलेत. चोवीस. करा सामना कंटिन्यू चालू करायचे असणार आहे. तेवीस
कारण एक एक धाव महत्त्वाची असते. पुस्तकावरती धावा लागल्या, 23 धावा लागल्या. संभाजी आपण क्वालिफायची मॅच असणार, जरा अचूक लक्ष द्यायचे असणार आहे. कारण पुन्हा गोलंदाज तयार असणार आहे. इथे चांगला फटका, इथे असायला कव्हर ड्राईव्ह केला, चेंडू चेंडू होतं, वन बाउन्स, चौकार. चांगला फटका होता इथं. तेवीस आणि 4 धावा, इथं 27 धावा लागल्यात. लास्ट चेंडू असणार, शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार पाहू शकाल आपण. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवर किती धावा येणार, 27 धावपालकावरती धावा लागल्या. कारण चांगली फटकेबाजी पाहतो आपण. इथं समोरच्या दिशेने मात्र चेंडूला आलाय, चेंडू मात्र सीमा पार केलाय, षटकार. 33 धावा लागल्यात. पुस्तकावरती ज्या फटक्यांची गरज होती ते फटके मात्र आले डायरेक्ट स्टेट स्टँडर्ड ग्राउंड तसंच षटकारसाठी. तर विनंती सर आपल्याला 2 धावांचे पॅनलिस्ट केले, कारण 12 नाही. त्याच्यानंतर पुन्हा दुसरे संघाने ऑब्जेक्शन घेतलाय, 12 खेळाडू नाही, ड्रेस कोडमध्ये नाही. तर इथं 12 खेळाडू नाहीच आहे. त्याच्यानंतर 2 धावांनी पॅनलिस्ट केलंय. तुमच्या 33 झाल्या, त्याच्यानंतर 2 धावा कमी केल्यात. 32 पाहिजेत. दीपक आणि संदीप अशी जोडखाली मैदानामध्ये उतरले.
गोलंदाजी मार्कवर असणार आकाश स्ट्राईक एंडवरती आपण दीपकला पाहतो. नो स्ट्राईकवरती 2 रनची पेनल्टी आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. आकाश गोलंदाजी मार्कवर सामना करतो, मात्र दीपक स्ट्राईक एंडवरती. इथं खूपच चेंडू मात्र स्टंपच्या बाहेर टाकलाय. दोन्ही पंचांचे मात्र हात समांतित होतात. पहिला चेंडू ते जरूर सोयीर टाकलाय, कारण चंद्रकांत वाघमारे यांच्या मात्र पॅकर असतील या टीमला. जरूर चांगल्या चांगल्या टीम पॅक करतात, कारण कोलारा टीमसुद्धा पॅक केली ती मागील महिन्यामध्ये आपण पाहिली होती. इथं उतर जबरदस्त चेंडू, इथं जबरदस्त चेंडू टाकला. हा चेंडू डॉट चेंडू येतोय, कारण पॅकर असतील चंद्रकांत वाघमारे. चांगल्या टीम, मोठे मोठे टीम मात्र पॅकर असतात. पहिला चेंडू जरूर खराब टाकला होता, त्याच्यानंतर हा चेंडू डॉट येतोय, कारण सर्व टीमचे पॅकर असतील. इथं पुन्हा गोलंदाज तयार असणार आकाश. इथं मात्र झेल फसला, इथं झेल होणार का? स्वतःच्या फॉलोवर मध्ये कॅरी करतोय. मात्र काय ड्रॉप केले, हा तर मात्र मोठा जीवदान मिळतोय आकाशला. आता विचार पडतील का हाय मी काय केलाय, कारण कॅच घेणं खूप गरजेचं होते, कारण जबरदस्त एक फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज होता. एक धाव कंप्लीट केली, लगेचच एक धाव स्कोरर आपण घ्यायची असणार आहे. कारण आकाश असं वाटलं नव्हतं का आकाश कॅच ड्रॉप करेल, पण नक्की आकाशने कॅच ड्रॉप करी किती परत महागडे ठरू शकतं हे मात्र याला ना. इथं मात्र जबरदस्त, इथं मात्र हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला. चेंडूला मात्र खाली दिशा दाखवले, चेंडू थांबणार नाही. आता तो चौकार, जसे जर कॅच नसते ड्रॉप केली तर हा चौकार नसता आला, कारण समीकरण असतं कॅच विन तर मॅच विन. चांगली मात्र फलंदाजी पाहायला भेटते. धापलकोती धावा लागले, अजूनही 6 धावा लागल्यात. काय षटकाचा खेळ शिल्लक असे. चेंडू इथे चांगला कव्हर ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडूला खाली सन्मान दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल पाहायला भेटतोय. एक धाव, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केले. जबरदस्त इथं रनिंग बिटवीन पाहायला भेटते. 2 धावा लगेचच कंप्लीट केल्यात, कारण चांगली कामगिरी मात्र पाहायला भेटते. कालच्या दिवसामध्ये करणने काय जबरदस्त खेळ दाखवला होता. असं वाटलं होता का मी कोलारा टीमला मात्र परास्त करतो का काय. त्याच्यानंतर का विकासने जबरदस्त एक बिग हिट लागवला. चांगला फटका इथं, चांगला फटका इथं सजला. पुन्हा मात्र इथं स्वतः गोलंदाज धावतो. एक धाव सिंगल कंप्लीट केले. धापलकोती धावा लागल्यात, त्या 9 धावा लागल्यात. रफ आणि टफ मॅच होण्यासारखे यावर्षी तलवाड्याच्या टीमचा विचार केला तर इन फॉर्ममध्ये असतात, कारण सगळे खेळाडू गणेश असेल, ऋतिक असेल चांगली खेळी दाखवतात. कारण विचार केले 3 ठिकाणी मोठे चांगल्या ट्रॉफी पाहायला भेटल्या. गीता मात्र बिग हिट केला आहे, चेंडू मात्र थांबणार नाही. हा बँडेट षटकार येतोय. समीर मुकणे बोलतो 6 धावांसाठी 15, तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. शेवटच्या जो मात्र झेल सोडला ना तोच महागडा ठरतोय आता, कारण त्याच खेळाडूंनी मात्र हा षटकार लगावलाय दीपकने. बारा चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज असेल. पहिल्या षटकाचे विचार केले तर 15 धावा तर जरूर आल्यात, कारण कशी गोलंदाजी करणार, कारण आकाशवरती हल्ले चढवलेत. कैलासला फीड सजवणं खूप गरजेचं असेल, कारण अनुभव असेल कैलासकडते जास्तीत जास्त.
किशोर किशोर गोलंदाजी मारखोर असणार, कारण 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. झेल उडाला, झेल होतो का? एक धाव कंप्लीट केली, झेल जमिनीला दान होतोय. 16 धावा लागल्यात धावफलकात. 11 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज असेल, कारण दीपक अजूनही मैदानामध्ये असतात. कारण ज्या ज्या बॅटमधून मात्र रन पाहायला भेटते तो मात्र मैदानामध्ये अजूनही सज्ज असतात दीपक. एखादा मोठा फटका जर आला तर इथं मॅचची हवा काढू शकता कैलास. इथं असणार पुन्हा, कारण बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला आहे, कारण कैलास काही करू शकत नाही. बिग हिट येतो इथं, षटकार. कारण ज्याचा मात्र झेल सोडला कैलास तो हेवी ठरला इथं. नक्कीच झेल घेणं खूप गरजेचं होतं. हा जर झेल घेतला असता तर आकाशने नक्कीच थोडासा बदलाव पाहायला भेटला असता. इथं मात्र हलक्या हाताने खेळून काढला चेंडूला. कैलास असणार तिथं तैनात. बॅकअप चांगला होता कैलासचा. त्याच्यानंतर एक धाव लगेचच सिंगल येते. धावफलकात धावा लागले, 23 धावा लागले. अजूनही 9 धावांची गरज असेल, कारण एखादा जर मोठा फटका आला तर मात्र मॅच पूर्णपणे या षटकामध्ये हवा काढू शकतं. इथं पुन्हा अगदी चेंडूच्या फसला. इथं तर कुठलीही चुकी केली नाही, कारण ही जर झेल सोडली असती तर नक्कीच मित्रांनो मॅच सोडावं लागली असती. अजून मॅच संपलेली नाही आहे, कारण दोन्ही संघाकडे मॅच असेल. न्यू बॅटर पाहतो सागर. 9 पाहिजेत, 9. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे अजूनही. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज होती कलम टीमला. तर नक्कीच गणेश वाघमारे यांनी, अजय वाघमारे यांनी षटक फेकला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक पाहायला भेटला, परास्त केली, कारण चांगली टीम होती कलम टीम. या टीमला मात्र परास्त केली, कारण जबरदस्त 6 चेंडू आणि 7 धावा मात्र दिल्या नव्हत्या. सागर वाघे तसेच रोहित मुकणे. तिकडे काय मिठा मारता तुम्ही? साईडला व्हा, इकडे या साईडला. इथं पुन्हा मात्र इथं कुठलीही चुकी केली नाही. हा मात्र फलंदाज होईल बाद. आता 7 चेंडू आणि 6 धावी, 9 धावींची गरज असेल. 9 धावींची गरज आहे. मग सामना होता कुठं, आणलाय कुठं गोलंदाजांनी, कारण असं वाटलं होतं सागर वन डाऊनसाठी गेलाय, एखादा मोठा फटका येतो का काय. कोण नक्कीच सागरला सुद्धा पवेलियनचा रस्ता दाखवलाय. शेवटचा चेंडू असणार, शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात. इथे उतर हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव जरूर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतो का? पण धावा किती? 1 का? 1. ठीक आहे, फलंदाज होईल बाद. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल आता. कारण अजूनही मॅच संपलेली नाही. तेवढीच गोलंदाजी ताकदीची असेल. जनार्दन गोलंदाजी ट्रायकवरती आपण पाहत आहोत, कारण जनार्दन सध्या चांगली गोलंदाजी करणार. कारण या धावा जर डिफेन्स करायची असतील जनार्दनला तर नक्कीच जास्तीत जास्त चेंडू मात्र डॉट फेकावं लागतील, कारण सामना अजून संपलेला नाही आहे. कारण आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला होता 2 संघ असेच विजेता झाले. एका साईडला तलवाडे संघ तर दुसऱ्या साईडला मात्र बाले संघाने सुद्धा चांगली कामगिरी दाखवली होती. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिला चेंडू मात्र खराब टाकला. अतिरिक्तचे धाव इथं आपल्याला धाव मात्र या रोकाचे असतील तर सुरेख गोलंदाजी करायला लागल जनार्दनला. आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. हा चेंडू मात्र निर्णय ठरवू शकतं. इथं मात्र समोरच्या दिशेने मात्र कैलास कुठली चुकी करणार नाही, कारण कैलासला माहिती आहे
समोरच्या दिसेल मात्र अगदीच कैलास सापळा लावला होता कैलासने. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज असेल कारण या धावा मात्र डबल सिंगलने सुद्धा बनू शकतं. कारण ज्या खेळाडूची अपेक्षा होती त्या खेळाडूला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. न्यू बॅटर आपण पाहत आहोत केतन. कारण इथं मात्र जोरदार अपील केले पंचांकडे दात मागितले पंत तथास्तू पाहतात. नोट आउट असणार आहे पंचाचा अचूक लक्ष असणार कारण आता 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल कारण डबल सिंगलने सुद्धा मॅच बनू शकतं कारण मॅच संपलेली नाही. दोन्ही संघाकडे मॅच असणार कारण विचार केले कशी केतन फलंदाजी करणार. इथं मात्र काय घडलंय इथं वारंवार मात्र डॉट चेंडू येतोय. चांगली मात्र इथं कामगिरी पाहायला भेटते गोलंदाजाकडनं. जनार्दन काशी जबरदस्त 2 चेंडू 7 धावांची गरज. एखादा जर मोठा फटका आला तर मॅचमध्ये मजा येईल थोडीशी. अजूनही 3 चेंडूवरती मॅच मात्र मॅचचा रूप पलटू शकत कारण मॅच संपलेली नाही आहे अजून. इथं मात्र काय घडलंय इथं वारंवार इथं थोडंसं गोलंदाजावरती दडपण आलाय का काय फलंदाजावरती. आवाज द्यायचा नाही आपण वॉर्निंग असेल कारण आपले आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला चालू आहे कारण 6 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. त्याच्यानंतर ब्रेक लावण्याचं काम केलं पूर्णपूर. इथं काय घडलं इथं 1 बॉल आणि 7 धावांची गरज असेल. इथं पूर्ण मात्र सामना मात्र खेचून घेतलाय सालवट टीमने. सहा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. जर हा चेंडू खराब टाकला 7 पाहिजे 7 कंपल्सरी 7 पाहिजेत कारण चेंडू जर हा खराब जर टाकला ना तर नक्कीच पुरेपूर फायदा. कारण नॉन स्ट्राईक वरती जो खेळाडू आहे त्याला मात्र स्ट्राईक भेटली नाही. त्याला जर स्ट्राईक भेटली असती तर नक्कीच हा सीमा पार केला असता. आता मात्र विजेता होतो संघ तो सालवट टीम मात्र विजेता होते इथं. तर पराभूत संघ होतोय कारण विचार केले तर असं वाटलं होतं का एकतर्फा मॅच बनवू शकला असता वेनगाव टीम. त्याच्यानंतर कमबॅक पाहायला भेटतो सालवट टीमचा. चला अरे बाबा लाईव्ह चालू आहे टी शर्ट काढू नका ना. काय येडे आहेत का काय तुम्ही.